9 डिसेंबर ते 15 डिसेंबरमध्ये दत्त जयंतीनिमित्त सप्ताह आहे आणि बघा तुमच्या जवळपास कुठे केंद्र असेल, दत्तांचं मंदिर असेल तर तिथे बघा विविध काही कार्यक्रम घेतले जातात आणि स्वामींच्या केंद्रामध्ये तुम्हाला माहिती असेल सप्ताह 7 दिवस अगदी दिवाळीचं वातावरण असतं। तिथे अखंड नामजप सप्ताह साजरी केले जातो। म्हणजे बघा त्यामध्ये श्री स्वामी चरित्र सारामृताचे अखंड पाठ केले जातात, म्हणजे खंड पडला नाही जात। त्यामध्ये कंटिन्यू 7 दिवस ही सेवा केली जाते। एकानंतर एक व्यक्ती असे ते अखंड वाचन जे आहे ते करत असतात। त्यानंतर नामजप अखंड केला जातो। 7 दिवस वीणावादन केलं जातं, यज्ञ होम हवन या सगळ्या गोष्टी केल्या जातात। तर त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुरुचरित्राचं पारायण केलं जातं। हे पारायण कसं करायचं, त्याचे नियम काय आहे, ही सगळी माहिती मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। तुमच्या जवळपास कुठे स्वामी समर्थांचं मठ असेल, केंद्र असेल, तिथे सामुदायिक पारायण नक्की असेल, गुरुचरित्राचं असेल तर नक्की केंद्रामध्ये जाऊन सामुदायिक पारायण करा। घरी गुरुचरित्राचं पारायण करण्यापेक्षा जे तुम्ही सामुदायिक पारायण करता त्याला खूप महत्त्व आहे आणि त्याचा तुम्हाला 100% अनुभव आल्याशिवाय राहणार नाही। गुरुचरित्राचं पारायण जो कोणी करतो तर त्याला आयुष्यामध्ये सगळं काही मिळतं। म्हणजे बघा आपल्याला हे पाहिजे ते पाहिजे तेच आपल्या आयुष्यामध्ये महत्त्वाचं असतं असं नाही आहे। आपण एक माणूस म्हणून जन्माला आलेलो आहे तर कुठेतरी आपण आपल्या आयुष्यामध्ये एकदा तरी गुरुचरित्राचं पारायण करावं आणि ते केल्यावर अनुभव हे मी सांगण्यापेक्षा तुम्ही स्वतः त्याचे अनुभव घ्याल। खूप महत्त्वाचे दिवस आहे। जवळपास केंद्र असेल तर परत विनंती करून सांगते नक्की पारायणाला जा आणि तिथे तुम्ही सामुदायिक पारायण करा। जर तुम्ही सामुदायिक पारायण केलं एका वेळेस एवढे सगळे लोक वाचत असतात तर त्यामुळे तुम्हाला जवळपास 100 पारायण एकत्र केल्याचं पुण्य तुम्हाला मिळत असतं आणि हे शब्दांमध्ये सांगणं खरंच कठीण आहे। तर आज मी तुम्हाला व्हिडिओमध्ये अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही गुरुचरित्राचं पारायण घरी जरी करत असाल तरी ते पारायणाची मांडणी कशी करायची आहे, रोज नैवेद्य काय दाखवायचा ही माहिती तुम्हाला देणार आहे। तर बघा पारायणाची मांडणी अगदी सोपी आहे। मी नियम वगैरे अटी ह्या सगळ्या गोष्टी पहिले सांगितलेल्या आहेत तर त्यामुळे मी आत्ता परत रिपीट करणार आहे। गुरुचरित्राचे नियम काय आहे, मासिक धर्म आल्यास सुतक आल्यास काय, ही सगळी माहिती बघा मागच्या आठवड्याचे जे व्हिडिओ आहे तर त्यामध्ये तुम्ही जाऊन बघा, त्यामध्ये तुम्हाला सगळी माहिती मिळेल। चॅनलवर एकदा व्हिजिट करा आणि मागच्या आठवड्याचे तुम्ही व्हिडिओ बघा, सगळी माहिती मिळेल। तर आता बरेचसे कमेंट पण होत्या की ताई पूजा मांडणी करावीच का, करावी लागेल का। बघा गुरुचरित्र पारायण तुम्ही घरी करणार असाल, जवळपास केंद्र असेल तर तिथे जा, नसेल तर घरी करणार असाल तर मांडणी करणं म्हणजे फार काही मोठी पूजा वगैरे असं काही नाही आहे, अगदी सोपी गोष्ट आहे। दत्त जयंती निमित्त आपण हे पारायण करतोय बरोबर। तर स्वामी समर्थ हेच दत्त, दत्त म्हणजे स्वामी समर्थ। तुमच्या घरामध्ये देवघरामध्ये स्वामी समर्थांचा मूर्ती किंवा 5 रुपयाचा फोटो तरी असलाच पाहिजे बरोबर। तुम्ही वाचणार आहे तर तुमच्या समोर स्वामी समर्थांचा छोटासा एक फोटो तरी असलाच पाहिजे। पूजा मांडणी बघा मी सोबत तुम्हाला स्क्रीनशॉट पण शेअर केलेला आहे, फोटो शेअर केलेला आहे मागच्या वर्षी पूजा मांडणीचा। तुम्हाला सेपरेट पूजा मांडणी केल्याने काय होतं, आपल्या मनाला थोडं प्रसन्न वाटतं, येतं जातं त्या पूजेकडे लक्ष जातं आणि खूप छान वाटतं। तर 9 ते 15 डिसेंबर ही पूजा मांडणी आपल्याला तशीच ठेवायची आहे, रोज उचलायची वगैरे अजिबात नाही आहे। देवाऱ्याजवळ तुम्ही मांडणी केली किंवा तुमच्या घरामध्ये जिथे व्यवस्थित ॲडजस्टमेंट होत असेल तसं पण तुम्ही मांडणी करू शकता। फक्त दक्षिण दिशेला आपल्याला ही पूजा मांडणी करायची नाही, हे मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं। तुम्हीचं पाट घ्या किंवा चौरंग घ्या, त्यावर तुम्हाला छान केशरी पिवळ्या रंगाचं वस्त्र अंथरायचं आहे। सगळ्यात पहिले कलश स्थापित करायचा आहे। पूजा मांडणीच्या तुम्हाला डाव्या बाजूला म्हणजे देवांच्या तुम्हाला उजव्या बाजूला देव जेव्हा आपण ठेवतो तर देवांच्या उजव्या हाताला कलश आला पाहिजे। आपण समोर बसल्यावर आपल्या डाव्या हाताला होतो कलश। म्हणजे तुम्हाला माहिती तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे, त्यामध्ये 1 रुपया सुपारी, त्यानंतर तुम्हाला हळद कुंकू अक्षता फूल टाकायचं आहे। विड्याचे किंवा आंब्याचे 5 पानं ठेवा, वरती नारळ, खाली तुम्हाला छान असं डिशमध्ये किंवा डायरेक्ट तुम्हाला पाटावरच जे वस्त्र आहे त्यावर तुम्हाला तांदळाची रास ठेवायची आहे, त्याच्यावर हळद कुंकू टाका आणि त्याच्यावर तो कलश स्थापित करायचा आहे। कलशाला हळद कुंकू अक्षता अर्पण फूल अर्पण करून नमस्कार करायचा आहे। ही झाली कलश स्थापना। यानंतर तुम्हाला बघा तुमच्या देवघरामध्ये स्वामींचा मूर्ती असेल किंवा फोटो असेल ते तुम्हाला ठेवायचं आहे आणि त्यानंतर गुरुचरित्राचं पारायण तुम्ही वाचणार असाल तर ग्रंथ आपल्याला ठेवायला, ग्रंथाचं स्टँड म्हणा किंवा एक छोटंसं पाट किंवा अशी काहीतरी गोष्ट, कारण मांडीवर वगैरे हा ग्रंथ ठेवून वाचला जात नाही। गुरुचरित्राचे नियम पण तितकेच कठीण आहे, मी तुम्हाला सांगितलं। बाकी इतर पारायणाला चालून जातं, पण हे पारायण जितकं जास्त फळ देतं ना तितकं ते व्यवस्थित करणं, नियमांनी करणं तितकंच महत्त्वाचं आहे। तर त्यामुळे तुम्ही ग्रंथ ठेवण्यासाठी काहीतरी तुम्ही छोटं पाट किंवा ग्रंथाचं स्टँड तिथे ठेवा। मूर्ती किंवा फोटो तुम्हाला ठेवायचा आहे आणि त्याच्याजवळ तुम्हाला एक छोटासा तांब्या किंवा छोट्या ग्लासमध्ये तुम्हाला पाणी भरून ठेवायचं आहे। एक फळ तुम्हाला ठेवायचं आहे, फळ रोज तुम्ही बदलू शकता। ते फळ तुम्ही सकाळी ठेवून संध्याकाळी ते फळ तुम्ही
खाऊ शकतात. प्रसाद म्हणून तुम्ही घरातले सगळे मिळून खाऊ शकतात. कधी केळी ठेवा, कधी सफरचंद ठेवा. यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये साखर किंवा खडीसाखर ठेवून त्यावर तुळशीपत्र ठेवायचं आहे. ठीक आहे. अशी ही अगदी साधी सोपी पूजा मांडणी आहे. आणि पारायणाला बसताना तुम्हाला छान दिवा अगरबत्ती लावून, म्हणजे दिवा अगरबत्ती लावल्याने बघा तिथलं वातावरण जे आहे सुवासिकता पसरते, त्यामुळे मनाला प्रसन्न वाटतं. दिवा अगरबत्ती लावून आणि दिव्याच्या साक्षीने आपण कुठली पण सेवा करत असतो. त्यामुळे पारायणाला बसताना तुम्हाला छान दिवा अगरबत्ती लावून बसायचं आहे. कळालं? कलश ठेवायचा आहे, स्वामींचा फोटो, तुमचा ग्रंथ तिथे ठेवायचा आहे. त्यानंतर तुम्हाला पाण्याचा ग्लास किंवा छोटासा तांब्यामध्ये तुम्हाला पाणी ठेवायचं आहे. खडीसाखर किंवा साखर ठेवायची आहे. एक फळ ठेवायचं आहे. अशी अगदी सोपी ही पूजा मांडणी आहे. दिवा लावून आपल्याला सेवेला सुरुवात करायची आहे. खूप महत्त्वाचा दिवस आहे. आयुष्यामध्ये ना काही मोठ्यात मोठ्या कुठल्याही अडचणी असतील तर त्याचं सोल्युशन, त्याच्यावर मार्ग म्हणजे आपलं गुरुचरित्राचं पारायण आहे. मी बऱ्याचशा वेळेस तुम्हाला बघा, जेव्हा गुरुपौर्णिमा येते तर त्यावेळेससुद्धा आपण हे पारायण करत असतो. बऱ्याचशा वेळेस गुरुचरित्राचं वर्षातून बघा 2दा सप्ताह असतो. एकदा एप्रिलमध्ये असतो, त्यानंतर आत्ता डिसेंबरमध्ये असतो. गुरुचरित्राचं पारायण जो कोणी करतो ना, त्या व्यक्तीला ते परत परत करण्याची इच्छा होते आणि तो व्यक्ती 10 लोकांना सांगतो की नाही ग, तू गुरुचरित्राचं पारायण करून बघ. नियम मान्य थोडेसे कठीण असतात, पण आपल्या 365 दिवसांपैकी 7 दिवस आपल्याला त्या पारायणाला द्यायचे असतात. म्हणून 7 दिवसातले आपल्याला प्रत्येक दिवशी 2-3 तास द्यायचे असतात. ते 2-3 तास बघा, दुःख आलं का आपण 6-6 महिने त्या दुःखामध्ये जातात. मग आपण आहे ना यावेळेस सेवेच्या वेळेस तास मोजत बसतो. बापरे 1 तासाची सेवा, बापरे 2 तासाची सेवा. मग बघा दुःख आल्यावर कसं आपण इकडे तिकडे जातो, असं वाटतं ते दुःख कधी जाईल, ती अडचण कधी संपेल असं आपल्याला होतं. मग तसंच ते येऊ नये त्याच्यावर एक उपाय म्हणून आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे. आत्ताचा थोडासा टाईम आपण दिला ना तर मग आपलं पुढचं सगळं आयुष्य जे आहे त्याचं कल्याण होतं. म्हणून बघा गुरुचरित्राचं पारायण नक्की करा. मी नियम अटी सगळ्या तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. जमल्यास त्याची लिंक पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते किंवा मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जाऊन बघा, मिळेल तुम्हाला. मांडणी कशी करायची आहे ते पण मी तुम्हाला आत्ता सांगितलेलं आहे. खूप सोपं हे पारायण आहे, पण आयुष्यामध्ये आपल्या सगळ्या अडचणींवर मात करण्यासाठी, आपल्या पुण्य कमवून घेण्यासाठी हे पारायण तुम्ही नक्की करा. कुंडलीतले मोठ्यात मोठे दोष या पारायणामुळे गायब होत असतात. सगळं काही आपल्या बघा, जे काही पितृदोष वगैरे कुठलेही दोष आपल्याला लागलेले असतील ना तर ते निघून जाण्यासाठी हे पारायण तुम्ही करा. अनुभव तुम्हाला स्वतः येईल. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.